सम्यक संबोधित संस्था तथा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने सम्यक संबोधी विहार येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, सन्मान आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगरत्न डॉक्टर सुगत ज्ञानेश्वर वाघमारे, संस्थापक अध्यक्ष सम्यक संबोधी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तर सौ तनुजा सुगत वाघमारे, संचालिका तीक्ष्णगत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारत आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या क्रांतिकारी योगदानाची उजळणी केली। तसेच सामाजिक परिवर्तन, बौद्ध धम्म, मानवाधिकार आणि समतेच्या लढ्यात बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले। सखुबाई मधुकर वानेडकर, अध्यक्षा गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट, शारदाताई वानरे, अशोक इंगळे, सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रतिष्ठान, पांडुरंग वाडेकर, राज्य सदस्य राष्ट्रीय चर्मकार महासंघ, प्राध्यापक भामोदे सर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली। त्याचप्रमाणे नमस्कार, मी पल्लवी, अजिंक्य भारत न्यूज तर्फे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, तर त्यांना विनम्र अभिवादन। आणि आज सम्यक संबोधी इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आजच्या दिवशी त्यांच्या विचारांना अनेक उजाळा देत आहेत। त्यांनी जे देशासाठी केलंय त्यासाठी अनेक जण बोलत आहेत। आपण त्यांचा विचार ऐकूया। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त सम्यक संबोधी सभागृह इथे खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्यांना आदरांजली वाहण्यात आली। अत्यंत मोठे मोठे विचारवंत यांनी आज या कार्यक्रमामध्ये त्यांचे विचार मांडले आणि कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडला। सर बोलता। मी राम शेगुकार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक। आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही सर्व बाबासाहेबांच्या विचाराला धरून संघटित होण्याचा प्रयत्न करतो आहोत। सर्व समाज, बहुजन समाज, केवळ एक बौद्ध समाजच नव्हे तर बहुजन समाज देखील त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे आणि ती विचारांची धारा त्यांना आज काळाची गरज आहे, नाही तर पुढे फार मुश्किल आहे। म्हणून बाबासाहेबांची विचारधारा ही सर्वांनी अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही सर्व लोकांनी एकत्रित येण्याचा विचार केलेला आहे। मी अशोक इंगळे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आपण साजरा केला आहे। ह्याचा उद्देशच आहे, बाबासाहेबांनी जे ॲनिलेशन ऑफ कास्ट हे जे लिहिलं आहे त्यानुसार भारतातल्या सगळ्या जाती नष्ट झाल्या पाहिजेत आणि नुसतं मानवता इथं नांदली पाहिजे। हा उद्देश आपण इथं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच हिशोबाने आज आमची सगळी कर्मचारी मंडळीसुद्धा इथे उपस्थित राहिली, सगळेच लोक राहिले। तर बाबासाहेब असा एक मानव आहे की जो गेल्यानंतरही त्याला लोक भितात, बाबासाहेबाला भितात। ते याच्यासाठी की यांचं खरोखरच जर भारतात सगळं मान्य केलं गेलं तर इथे अत्यंत सुंदर असं राज्य निर्माण होईल आणि जगाला ते आदर्श राहील आणि ते इथल्या मनुवाद्यांना नको आहे, म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर बाबासाहेब असा माणूस आहे की ज्याचं लिखाण, ज्याचं भाषण हे सगळं आजही लोकांना खपत नाही, भारतीय लोकांना। इतर लोकांनी तर सगळं मान्य केलं आहे, परंतु तेच आपल्याला लोकात पसरवायचं आहे आणि इथे एकता कशी निर्माण होईल याचे प्रयत्न करायचे आहेत। आजच्या दिवशी हाच संकल्प लोकांनी घ्यावा की आम्ही जाती तोडल्या पाहिजेत आणि आम्ही मानवता हिचं रक्षण केलं पाहिजे। धन्यवाद। तुमचं नाव आणि परिचय सांगायचं। मी सखुताई वानेडकर। मी बाबासाहेबांबद्दल म्हणजे बाबासाहेब आहेत म्हणून आपण आहे आणि त्यांनी जे संविधान वगैरे लिहिले, जे स्त्रियांना अधिकार दिले की सर्व जातीसाठी दिलेले आहेत, पण प्रत्येकाला अभ्यास नसल्यामुळे ते म्हणतात फक्त तुम्हाला मागासवर्गीयांनाच अधिकार दिलेले आहेत। पण ब्राह्मणापासून तर अगदी शेवटच्या स्तरापर्यंत बाबासाहेबांनी सर्वांना महानतेचा संदेश दिलेला आहे आणि कोणाला गरीब श्रीमंत असं लेखलेलं नाही। प्रत्येकाला त्यांनी त्याचा अधिकार जतन करावा आणि मतदान हे करताना कधीही आपला अधिकार विकू नये
आपल्याला कोणती योग्य व्यक्ती वाटते त्यांनाच आपण मतदानही केलं पाहिजे. पैसे घेऊन मतदान कधीच केलं पाहिजे नाही आहे. आपण आपला अधिकार गमावतो आहे. एक महिला म्हणून काय सांगाल? महिलांसाठी बाबासाहेबांनी भरपूर कार्य केलेले आहेत, पण हा. अजूनही महिलांना त्याची जाणीव नाही आहे. हां, बाबासाहेबांनी महिलांसाठी खूप केलं. त्यांना ही कल्पना नाही की आपण लहानपणापासून, पहिले तर कोणत्याच महिला शिकत नव्हत्या, पण जेव्हापासून शाळा सुरू झाली, सावित्रीबाई फुलेंनी, ज्योतिबा फुलेंनी जे कष्ट करून आपल्याला शाळा आणि शिकवण्याचं जे कर्तव्य केलं त्यांनी, की समाजापर्यंत आपण गेलं पाहिजे, तर बायांना अजूनही कल्पना नाही की बा आपण शिकलं पाहिजे, बहिणीला बहिणींनी साथ दिली पाहिजे. आणि माझी मुलगी जर आज समजा ती शेतातच गेली तर तिला शेतकरी करून टाकलेलं आहे खेड्यातल्या लोकांनी. पण शहरात आजची प्रत्येक स्त्री आपल्याला म्हणते की चल बाई शाळेत जा, तुला आमच्यासारखे नाही तर कष्ट करावे लागतील. बाबासाहेबांनी एवढा मोठा कायदा केलेला आहे, तुला फुकट शिक्षण मिळते आहे, तू त्याचा फायदा घे आणि खूप मोठी अधिकारी हो, अशा शुभेच्छा देऊन. आणि आजच्या दिवशी बाबासाहेबांचं जो हे आहे, मला असं वाटते बाबासाहेब गेले नाही, पुस्तक रूपाने, विचार रूपाने ते आजही जिवंत आहेत. धन्यवाद. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र जमलो. आज ज्या महामानवाची महापरिनिर्वाण दिन आहे, त्या महामानवाचा जवळपास लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांवर सुद्धा उपकार आहेत. म्हणजे लहान मुलांना प्रसूती रजेची सुविधा, त्यानंतर पगार, नोकरी, या सगळ्या ज्या गोष्टी बाबासाहेबांमुळे मिळाल्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर जे पेन्शन मिळते ते सुद्धा बाबासाहेबांचेच उपकार आहे. अशा या महामानवाला मी विनम्र अभिवादन करतो आणि सुगतजी वाघमारे यांचे मी या ठिकाणी आभार. सम्यक संबोधी संस्थेचे उपाध्यक्ष अजय अथावले, सचिव राहुल ओइंबे, अशोक इंगळे, रोहन इंगळे, वासुदेव लबडे, एटी खंडारे, सुधीर हातोले, कुसुमताई ओइंबे, आशिष खंडारे, रवीश्वर शिरसाट, प्रशांत तेलगोटे तसेच संस्थेचे कर्मचारी परसराम तेलगोटे, राजेश दांडगे, पंकज खंडारे यांच्यासह तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार, मार्गदर्शक ॲडव्होकेट संजय सेंगर, विनीत खंडारे, सचिन पाटील, जिल्हा समन्वयक विशाल शिंदे, रीमा मॅडम, कोमल राणे, अर्चना मॅडम, श्वेता शिरसाट, सुचिता घोगरे, सपना म्हात्रे, उमेश शिरसाट, करण पळसपगार, यशवंत साळवे, भीमराज शिरसाट, अंकुश शिरसाट तसेच दैनिक अजिंक्य भारतचे संचालक श्रीकांत पिंजरकर इत्यादींनी महामानवाला अभिवादन केले. कार्यक्रम दरम्यान उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या शिक्षण, विज्ञान, स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांवरील कार्यांचा गौरव करत त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. शेवटी उपस्थित नागरिक, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि बौद्ध बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञतेचे अभिवादन केले. या कार्यक्रमात सहभाग, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक ऐक्याची जाण देणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश शिरसाट तर आभार प्रदर्शन रोहन इंगळे यांनी केले. जगू शकतो अशा सगळ्या त्या गोष्टी आहेत. बाबासाहेब त्या स्वप्नाविषयी खूप गंभीर होते, पण ते बाबासाहेबांचं स्वप्न आतापर्यंत तरी ते स्वप्नच आहे, ते अजून पूर्णत्वास आलेलं नाही आहे. किंवा आज मला समाधान ज्याचं आहे ते हेच आहे की ही सम्यक संबोधी संस्था, तसंच प्रतिष्ठान, त्यासोबत आलेला रविदास महाराजांचा जो समाज आहे तो समाज सुद्धा इथं आलेला आहे आणि अनेक जातींचे लोक इथं बसलेले आहेत. त्यासाठी हा समाधान आहे की कास्ट फ्री इंडियाचं बाबासाहेबांचं स्वप्न कुठेतरी मला पूर्ण होण्यासाठी दिसत आहे. कुठेतरी असं वाटत आहे की हे स्वप्न एक दिवस पूर्ण होईल. या स्वप्नामागचे उद्देश बाबासाहेबांचे खूपच भयानक होते. आज या देशामध्ये जातीय व्यवस्था, जी पॉलिटिकल व्यवस्था आहे ती जातीनिय आहे, जाती बेस्ड आहे. या जातीशिवाय इथलं राजकारण नाहीच. आणि म्हणूनच मी म्हणत होतो की बाबासाहेबांचं स्वप्न कदाचित हे स्वप्नच राहून जाईल. पण आज समाधान याच्यासाठी आहे की जर
बाबासाहेबांचे विचार आणि कास्ट इंडियाचं स्वप्न हे जर सगळ्यांनी विचारात घेतलं आणि नुसतं एका गोष्टीवर जरी काम केलं तरी बाबासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकते. आणि इथलं पॉलिटिकल जी व्यवस्था आहे, जे अंगुठे छाप लोक जे राज्य करून राहिलेले आहेत, ते एज्युकेटेड लोक कुठेतरी राज्य करतील आणि या देशाचा सही मायन्यामध्ये विकास होईल असं मला वाटतं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.